चला 4 वाजून गेलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये थोडीशी घाई करा विनंती करेन. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल संदीप कदम यांना. तो डेडिकेट करूया आणि अतुल कदम यांना आपण देऊया. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने. आता मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. अर्थातच कातवडी बुद्रुक विपक्ष दैवडाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आले. एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 7 धावा. साहिल देवरे आणि प्रशांत वाघ ही सलामीची जोडी दैवड टीम साठी बॅटिंग करते आणि बॉलर प्रणित चिकणे. परंतु या वेळेला साहिल देवरेच्या बॅट मधून आलाय आसमानी लाजवाब अप्रतिम षटकार. काय बॅटिंग परफॉर्मन्स दाखवला जातो, लाजवाब अप्रतिम. 13 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. द्वितीय फेरीची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. त्यामुळेच ही मॅच दोन्ही संघांसाठी खूप महत्वाची आहे. पुढचा बॉल घेऊन निघालाय प्रणित चिकणे. चला थोडीशी घाई करा विनंती करेन. फक्त 15 मिनिटांचा अवधी दिलाय. खोलात टाकलेला बॉल. आणखीन एक हेलिकॉप्टरचं उड्डाण लँड होईल. काव कॉर्नर रिजन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलाय तो षटकार. सलगच्या 2 बॉलवरती 2 षटकार ठोकलेत. साहिल देवरे सेट ऑन फायर. हा बॉल सोडून दिला. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. डावी एसटी सोडून जाणार आहे. वाईड बॉलचा इशारा आलाय. 14 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. बॅटची नरेज घेतले. बॉल पाठीमागच्या दिशेला. धावचीची संधी होऊ शकली असते परंतु पॉम्पिंग क्रीज सोडून साहिल देवरे पुढे आले होते आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पाठीमागे फिरलेले आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल एकंदरीत 20 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. आणखीन एक चेंडू हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आलेत. कॅचची संधी आणि कॅच अखेरकार ड्रॉप झाला. महत्वाची कॅच होती. कॅच पकडणं खूप गरजेचं होतं कारण 2 षटकार देखील साहिल देवरेच्या बॅटमधून आले होते आणि त्यानंतर कॅच देखील हवेमध्ये उभा राहिला होता. कॅच ड्रॉप झाला आणि त्यानंतर कुठेतरी धावा देखील मिळाल्यात. पॉवर प्लेचे षटक इथे समाप्त झाले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावफलकावरती धावा आहेत. एकंदरीत 21 धावा. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. 21 धावा स्कोर कार्ड वरती आलेले आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग केले साहिल देवरेने आणि प्रशांत वांगणे. आडव्या बॅटने या बॉलला देखील दिशा दिले. क्षेत्ररक्षक होते डाऊन दी बॉल परंतु कॅच पुन्हा एकदा ड्रॉप झालाय आणि साहिल देवरेला पुन्हा एकदा जीवनदान मिळाले. 2 धावा मिळालेत. एकंदरीत धावसंख्या झाली 23. ओहो आणखीन एक मोठा फटका. याही बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. मी मारत नाही मी तोडतो हे सांगून देत असताना साहिल देवरे मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग करतोय आणि प्रशांत वाघ साठी एक पारितोषिक आलंय. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं प्राइज आहे. दैवड गावावरतून हे प्राइज आलंय. आणखीन एक मोठा फटका. आणखीन एक बॉल सीमारेषेच्या बाहेर. साहिल देवरे थांबायचं नाव घेत नाहीये. पैसे लावलेले आहेत.
प्रशांत वरती, परंतु फटके येत आहेत साहिलच्या बॅट मधून. आज साहिल देवरे यांचा वाढदिवस आहे वाटतं आणि यस आपल्या टीमला गिफ्ट देताना तो मात्र चांगली बॅटिंग करतोय. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होत आहे आदरणीय श्री विनायक घाग फौजी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. थँक्यू सो मच दादा, आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 35 धावसंख्या. राजन देवरे दैवड कॅप्टन आहेत आणि त्यांच्याकडून प्रशांत वाघसाठी खरं तर 200 रुपयांचं प्राइज आले प्रत्येक षटकारासाठी. चेंडू हवेमध्ये केलाय, कॅचची संधी, पकडलाय कॅच. जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करत होता त्याला मात्र आता माघारी पाठवलेला आहे. विकेटचं पतन झालंय, परंतु साहिल देवरेने काय बॅटिंग केले. 28 धावांचं योगदान आपल्या टीम साठी दिलं आणि तो आता माघारी परतलेला आहे. रवी देवरे यांच्या वरती हल्ला बॉल चढवला. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिल देवरे फौजी दाखल झालेले आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, वेगाने आलेत अंतर कापत आणि प्रतीक लोटेकर. खर तर कातवडी बुद्रुक टीमचा हा चिता आहे आणि काय फिल्डिंग तो करतोय. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील. आडव्या बॅटने दिशा दिले, मिस फिल्डिंग झाले तिथे. त्यानंतर 2 धावा देखील पूर्ण होतील का? हो यस, 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झालेत. 39 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 39 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. यानंतरची मॅच आहे वीर मराठा वॉरियर्स बोरणे विरुद्ध KCC कासानी अशी मॅच असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या टॉस साठी. कासानी विरुद्ध बोरणे असा एक हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला निश्चितपणे पाहायला मिळेल. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील दोन्ही संघ अव्वल दर्जाचे आहेत आणि खरं तर ती मॅच पाहण्यासाठी आता प्रेक्षक वर्ग देखील उत्सुक असेल, कारण ती मॅच रंगतदार होणार त्याच्यामध्ये ती मात्र शंका नाहीये. कारण टॉप 2 संघ आहेत सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील आणि त्या 2 टॉप संघांदरम्यान एक मोठी मॅच होणार. चला शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत अमोल देवरे. चेंडू हवेमध्ये केलाय, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टर्न झाला. राम देवरे आहेत फर्स्ट स्लिप मध्ये, त्यांच्या हातामध्ये हा बॉल विसवला. एक सिंगल धाव प्राप्त झाले. 40 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. आणखीन एक चांगला बॉल, त्या बॉलला कनेक्ट देखील चांगल्या प्रकारे केले, परंतु एकच धाव मिळेल. अमोल देवरेने शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत चांगली बॉलिंग केली. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 धावा देखील खर्च केलेले आहेत. चला कासानी टीम आणि बोरणे टीम टॉस साठी या. हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे या मॅच नंतर. हा बॉल अगदी हाफ ट्रॅकर बॉल होता, उचली देणारा 1 बाउन्सरचा इशारा केलाय आणि पंचांनी वाईट बॉल देखील दिलाय. एक सिंगल धाव मिळते. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा बनलेल्या आहेत दैवत टीम साठी, परंतु या षटकामध्ये धावा थोड्याशा कमी येत आहेत. ओहो, क्लीन बॉल, यष्ट्या उद्ध्वस्त, अगदी काठी काढले मी म्हणेन आणि फलंदाज प्रशांत वाघ बाद होताना पाहायला मिळत आहेत.
वेग चांगला होता, टप्पा चांगला होता, टप्पा पहा, अगदी वेग पहा. यष्ट्यांना बॉल भेदून मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळालाय. म्हणजे अमोल देवरे यांच्याकडे वेग प्रचंड होता, वेगावरती ते स्वार झाले आणि क्लीन बोल्ड केलं प्रशांत वाघ या खेळाडूला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले एकंदरीत 42 धावसंख्येवरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सौरभ देवरे मोन्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला थोडीशी घाई करा विनंती असेल, कारण शेवटचे 3 मिनिट बाकी आहेत एक इनिंग संपण्यासाठी. 4:12 झालेले आहेत. आपण अगदी वेळेवरती चाललेलो आहे मित्रांनो, परंतु आता घाई करा. पुढे आले होते, पायाचा वापर केलाय परंतु बॉलने दिला क्षेत्ररक्षकाला गुंगारा आणि बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा चौकार आलाय मोन्याच्या बॅट मधून. आज खरं तर मुख्य व्यासपीठावरती चर्चा काय चाललंय की अविनाश हा गावावरतून आलाय आणि अविनाशला बॉल सापडत नाहीये आणि बॉलही त्याला चकवा देतोय, कारण त्याच्या हातामध्ये बॉल सापडत नाहीये. चला पुढचा बॉल अमोल देवरे घ्या, चला स्पीडअप ठेवा. ओहो, हा बॉल वेगाने टाकला होता, धावचीची संधी होऊ शकते. यस, पंचांचं बोट आकाशाकडे. अनिल देवरे फौजी धावचीपच्या स्वरूपामध्ये बाद होत आहेत. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुषार देवरे. 46 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. चला शेवटचा बॉल असेल प्रगतीपथावरती, हा टार्गेट सेट करणारा बॉल असेल. ओहो, इथे देखील पहा बॅटची नरेज घेऊन बॉल यष्ट्यांचा वेध घेतोय. आणखीन एका विकेटचं पतन. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 46 धावा आणि 47 धावांची आवश्यकता असेल. शेवटच्या ओव्हरमध्ये अमोल देवरेने अवघ्या 7 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 3 विकेट्स देखील त्यांना मिळालेत. 47 धावांचं लक्ष्य असेल. टॉसकडे वळूया. 2 टीमच्या दरम्यान आपण करूया टॉस. एका बाजूला टीम आहे वीर मराठा वॉरियर्स बोर्ने, त्यांच्या विरुद्ध KCC कासानी. या 2 टीमच्या दरम्यान आपण टॉस करूया आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेन प्रोप्रायटर श्री समर्थ कृपा इपेक्सचे सर्वेसर्वा श्री अविनाश घाग साहेब यांचे शुभ हस्ते आपण करूया टॉस. सलग टॉस साठी 2 टीमच्या दरम्यान टॉस केला जातोय. कॉल कोण देणार, कासानी की बोरने? यस, KCC कासानी टीमचे कॅप्टन कॉल करतील. नितीन बादापुरे कॉइन स्पिन. कातवडे क्रिकेट क्लब असा कॉल केलेला आहे आणि यस, कातवडे क्रिकेट क्लब असा टॉस आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे, अभिनंदन. निर्णय काय असेल? पहिली फिल्डिंग करू आम्ही. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील दोन्ही संघ अव्वल दर्जाचे आहेत. टॉप 2 मध्ये दोन्ही संघांची गिनती केली जाते सध्या तरी, आणि मॅच आता चालले ती खरं तर टॉप 4 मध्ये जाण्यासाठी मॅच असेल. काय निर्णय आणि काय मॅनेजमेंट असेल? प्रथम फिल्डिंग करणार आहे आम्ही आणि आमच्यापेक्षा तर बोर्ने टॉपच टीम आहे, त्यामुळे त्यांना कसं कमीत कमी रनांमध्ये थांबवता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करू. अगदी त्यांनी सांगितले डबल हिंद केसरी ह्यांच्याकडे आणि आम्ही टॉप, परंतु खरं तर तो विनोदाचा भाग होता.
मॅच रफ अँड टफ होईल का आणि प्रेक्षकांना पाहण्याजोगे असेल का? नक्कीच. अनिल दादा, तुम्ही सांगितलं की डबल हिंद केसरी त्यांच्याकडे आहे, परंतु तुमच्याकडे देखील कमी नाही, परंतु बॅटिंग करायचे किती धावांपर्यंत मजल मारू शकता? 40+. या धावा दुसऱ्या डावामध्ये चेसिंग करण्यासाठी पुरेसे असतील? नक्कीच. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि दोघंही मित्र आहेत आणि खरं तर मैत्रीपूर्वक सामना होईल आणि मॅच रंगतदार होईल याच्यामध्ये ती मात्र शंका नाहीये. परंतु टॉस मध्ये काय घडलं मित्रांनो? टॉस जिंकलाय केसीसी कासानी टीमने. टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. वीर मराठा वॉरियर्स बोर्ने टीमला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले. दोन्ही टीम्सला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये दुसऱ्या डावाची कहाणी ऐकण्यासाठी. चला मॅच ऑन करा. एका इनिंगचा खेळ झालेला आहे. बरोबर 15 मिनिटं घेतलेले आहेत, परंतु 1 मिनिट एक्स्ट्रा झालेला आहे. चला 4:30 वाजेपर्यंत हा सामना संपायला हवा आणि दुसऱ्या सामन्याची मॅच आहे ती अर्ध्या तासाचा वेळ आहे म्हटल्या तर 5 वाजेपर्यंत तो सामना देखील संपायला हवा आणि त्यानंतर सेमीफायनलच्या मॅचेस आहेत त्या देखील आपल्याला खेळवायच्या आहेत. त्यामुळे वेळ अगदी आपल्यासाठी थांबत नाहीये मित्रांनो, त्यामुळे वेळेला सहकार्य करा. रामदेवरे आणि जितेंद्र केरेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि गोलंदाज राज देवरे उदयमुख खेळाडू पहिलाच बॉल घेऊन निघालाय आणि पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न. धाव मिळाली जाणार नाहीये. पहिला बॉल आलेला आहे तो डॉट बॉल. राज देवरे एक उदयमुख खेळाडू आहे आणि त्यांच्या समोर एक अनुभवी आयकॉनिक खेळाडू आहेत राम देवरे. पहिला बॉल त्यांनी मात्र अगदी हाफ ट्रॅकर टाकला होता, त्याच्यावरती प्रत्युत्तर देता आलेलं नाहीये. या बॉलला उचललाय, उंची जास्त लांबी कमी, 3 क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि कॅच ड्रॉप. 3 क्षेत्ररक्षक एकत्रित आले होते परंतु एकालाही कॅच पकडता आलेला नाहीये. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. 47 धावांचं टार्गेट आहे आणि 47 धावांचा पाठलाग करत असताना आता संघाचं खातं देखील ओपन झालेलं आहे 2 धावेने. 2 बॉलच्या पाठीमागे 2 धावा. हवा आता वेगाने वाहते त्यामुळे थोडासा अडथळा देखील निर्माण होतोय. पुन्हा एकदा मॅचला होईल सुरुवात. राज देवरे पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. ओहो, पायावरती जाऊन भेदलाय हा बॉल आणि हा बॉल देखील डॉट आलेला आहे. चांगली गोलंदाजी केली. पाठीमागच्या मॅच मध्ये खरं तर राज देवरेने फक्त एकच धावेंचं षटक हाताळलं होतं आणि याही मॅच मध्ये त्याने आतापर्यंत 3 बॉल मध्ये अवघ्या 2 धावा खर्च केलेत. चला मॅच ऑन करा, वेळ जास्तीचा घेऊ नका. आडव्या बॅटने या बॉलला दिशा दिले. क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदरच बॉल निघून चाललाय. 4 धावेंसाठी चौकार आलाय राम देवरेच्या बॅट मधून. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील. चला आयोजक कमिटी बॉलची पूर्तता करा. मैदानाच्या आतमध्ये बॉल पाठवा. नवीन बॉल द्यायचा आहे. आयोजक कमिटीला विनंती असेल.
चला मॅच ऑन करूया. पहिली ओव्हर आहे ना, पहिली ओव्हर असल्यामुळे 6 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. फटका फसलाय. कॅच महत्वाची आहे आणि कॅच टिपले प्रतीकने. विकेटचं पतन आणि राम देवरे यांचा खेळ संपुष्टात. आता मैदानाच्या आतमध्ये प्रतीक लोटेकर पाठीमागच्या मॅचचा मॅच विनर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. प्रतीक लोटेकर. राज देवरेने कमबॅक चांगलं केलं, चौकार मारला आणि त्यानंतर राम देवरे यांची विकेट देखील मिळवले. म्हणजेच काय, एक तेरी तो एक मेरी, तो शेर तो मै सव्वा शेर, तो 10 नंबरी तो मै 11 नंबरी, हे चित्र मात्र त्याने स्पष्ट केले. एक चौकार मारला आणि त्यानंतर त्याला लगेच माघारी देखील पाठवले. 6 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. पायात टाकलेला बॉल उचललाय, कॅचची संधी आणि हातात पकडलाय प्रशांत वाघने. वाघाचा जबडा अगदी खुला केला आणि त्या जबड्यामध्ये बॉलला अडकवलंय प्रशांत वाघने. आल्या पावली प्रतीक लोटेकर देखील बाद होईल. आता पूर्णपणे अडचणीच्या पेचामध्ये सापडले. टीम अर्थातच कातवडी बुद्रुक बॅकफुटला ढकलले. राज देवरेने काही गोलंदाजी केले. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या. 6 धावा आणि लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 चौकार ठोकले आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटे निर्माण केले. आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत तब्बल 41 धावा बनवायच्या आहेत. चला थोडीशी घाई करा बॅट्समन, आपली जागा घ्या. 12 बॉल 41 धावांची आवश्यकता. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सौरभ देवरे मोन्या गोलंदाजीच्या मार्क वरती. फिरकीचा जादूगार, लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे, टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव आहे असा खेळाडू सौरभ देवरे मोन्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. स्ट्राईक एंड वरती अमोल देवरे नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत आणि स्ट्राईक एंड वरती जितेंद्र. फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? नाही पोहोचणार. क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदरच बॉल सीमारेषेच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. 4 धावा मिळाल्या. दहा धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. जितेंद्र केरेकर स्ट्राईक एंड वरती आहेत. बॅट्समन त्यांच्या बॅट मधून आला तो चौकार. आशा पल्लवित करणारा आणि आत्मविश्वास वाढवणारा हा चौकार पाहायला मिळालाय. चला घाई करा, विनंती असेल. ओहो, स्विंग अँड मिस. मोठा फटका खेळण्यासाठी गेले होते परंतु बॅट्स आणि बॉलचं कनेक्शन झालं नाही. विकेट किपरने नॉन स्ट्राईक एंड वरती फेकी केली होती परंतु एकच धाव मिळाले. चला जास्तीचा वेळ घेऊ नका मोन्या, विनंती असेल. खोलात टाकलेला बॉल उचललाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. सागर जर्सी क्रमांक 09 टिपले त्याने झेल आणि संपवलाय अमोल देवरे यांचा देखील खेळ. एका पाठोपाठ एक विकेट निघून चालले कातवडी बुद्रुक टीमची. आता मोठमोठे धक्के देखील लागायला लागलेले आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्ष केरेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अकरा धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे. धावा कशा काय ना, धावा येणं गरजेचं आहे आता या मॅच मध्ये कातवडी बुद्रुक या टीम साठी. 9 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता आहे.
स्विंग अँड मिस. डॉट बॉल आले तर प्रेशर निर्माण होईल. मॅच अजूनही जिवंत आहे. 8 बॉल 35 म्हटल्यानंतर तुम्हाला 6 षटकार ठोकायचे आहेत. 8 बॉल मध्ये मॅच जिवंत होऊ शकते. एक सिंगल धाव मिळाले. यावेळेला पायांचा वापर केलाय आणि चेंडूला केलाय हवाई मार्गाने कडक पे बेधडक षटकार आलाय. आता संघाची धावसंख्या बदलले. 19 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत आणि आता 6 बॉल 28 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. कातवडी बुद्रुकला 6 बॉल मध्ये 28 धावा होऊ शकतात. चला थोडीशी घाई करा, विनंती करेन जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो. घड्याळामध्ये बरोबर 4:27 झालेले आहेत. अवघे 5 मिनिट बाकी आहेत तुम्हाला हे षटक संपवण्यासाठी. यानंतरची मॅच आहे बोर्ने विरुद्ध कासानी. आपण मैदानाचा ताबा लगोलग घ्यायचा आहे, वेळ जास्तीचा घ्यायचा नाहीये. बॉलरचं नाव काय? तुषार देवरे गोलंदाजीच्या मार्क वरती आहेत आणि पहिल्या बॉल वरती सिंगल धाव खर्च केले. स्ट्राईक एंड वरती जितेंद्र केरेकर. चला घाई करा, विनंती असेल. मॅच अजूनही जिवंत आहे. येणारे बॉल आहेत 5 बॉल मध्ये बनवायचे आहेत 27. बॅकफुटला जाऊन पंच केला आणि कट लागून बॉल पाठीमागच्या दिशेला निघून चाललाय 4 धाब्यांसाठी. आता हळूहळू समीकरण सोपं होताना पाहायला मिळते, परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. 4 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉल वरती 4 षटकार ठोकावे लागतील या मॅच मध्ये. आणखीन एक चांगला फटका खेळलाय. शॉर्टम पुल अँड सक्सेसफुल. हवा के साथ साथ घटा के संग संग जितेंद्र केरेकरच्या बॅट मधून आला आसमानी टोला. आता मॅच पुन्हा एकदा बनेल का? 3 बॉल 17 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये आणि 3 बॉलच्या पाठीमागे 3 षटकार जर ठोकले तर सह्याद्री सुपरस्टार या टीमचे संघ मालक आधारस्तंभ कातवडी बुद्रुक या टीमचे आदरणीय श्री दिलीप दादा देवरे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. हा सामना जर जिंकून दिला जितेंद्र केरेकर या खेळाडूने तर. आणि प्रवीण दादा घाग श्री सिद्धिविनायक ज्वेलरचे सर्व यांच्याकडून 1000 रुपये. मॅच ऑन होईल का? ओ माय गॉड, कॅश ड्रॉप झाले आणि आता मॅच मात्र कुठेतरी संपुष्टात आले. आता 2 बॉल 15ची गरज. मॅच हातातून निसटून गेले. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी असेल आणि जो संघ आता नशीबवादी होता तो संघ आता प्रयत्नवादी असेल. चला हा सामना समाप्त झाल्यानंतर लगोलग मॅच ऑन करायची आहे कासानी टीम आणि बोर्ने टीम. ओ हेलिकॉप्टर काय उडवलंय. महेंद्र सिंग धोनी यांची आठवण करून देणारा हा फटका. मॅच हारो किंवा जिंको परंतु प्रेक्षकांची मनं जिंकतोय जितेंद्र केरेकर. हेलिकॉप्टरचा उड्डाण त्याने दाखवला आणि त्यानंतर मुख्य व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत ना त्यांनी अगदी टाळ्यांचा गजर केलाय. काय त्यांनी फटका तो खेळला जबरदस्त. 1 बॉल 9 धावांची आवश्यकता.
एखादा वाईट बॉल खराब बॉल आला आणि त्याच्यावरती धावा आल्या तर, आणि इथे काय घडणार आहे, यस नो बॉल, मॅच जिवंत, मॅच मध्ये रंगत निर्माण झाले. आता या बॉलच्या पाठीमागे धावा मिळालेल्या आहेत त्या 5 धावा, आणि आता बनवायच्या आहेत 1 बॉल 4 धावा. स्वप्न 3 असतात, जी झोपल्यावरती पडतात. स्वप्न ती असतात, तुम्हाला झोपूनच देत नाहीयेत. आता स्वप्नांचा पाठलाग करायचा असेल ना तर एक षटकार ठोकावाच लागेल, किंवा एक चौकार. परंतु जर या बॉलवरती जर हा सामना जिंकून दिला तर दिलीप दादा देवरे, सह्याद्री सुपरस्टार या टीमचे संघ मालक, आणि प्रवीण दादा गाग यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. जितेंद्र केरेकर यांना होत्याचं नव्हत्याचं होईल का, कारण 1 बॉल पाठीमागे 9 धावांची आवश्यकता असताना 9+4 आलेत आणि मॅच पुन्हा एकदा जिवंत झाले. काळ कसोटीचा आहे, परंतु काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे. संघर्षाने भरलेली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगले. जगन्नाथ आनंदा लोटेकर यांच्याकडून 500 रुपयांचं प्राइज आहे. हा सामना जिंकून दिला. जितेंद्र केरेकर यांनी तर 2000 रुपयांचं प्राइज आलंय. सर्वांचं मिळून आता हा 1 बॉल 2000 रुपयांचा असेल. विचार भाग पडण्यासाठी दैवत टीम मात्र आता एकत्रित झाले. कान मंत्र दिलाय साहिल देवरेने तुषार देवरे यांना. 1 बॉल 4 धावांची आवश्यकता. हिम्मत है मर्दा तो किंमत है. आता हिमतीच्या जोरावरती हा फटका खेळावा लागेल. 1 बॉल 4 ची आवश्यकता. पैसा वसूल मॅच. खोलात टाकलेला बॉल आणि अखेरकार